नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी आज घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या। त्यांनी नागरिकांना कचरा देताना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचं आवाहन केलं, ज्यामुळे कचऱ्याचं योग्य विलगीकरण होईल आणि त्याचा प्रभावी व्यवस्थापन करता येणं शक्य होईल। आयुक्त खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नाशिक नवीन विभागातील घंटागाड्यांची पाहणी केली। या पाहणीच्या वेळी त्यांनी नागरिकांना घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना ओला आणि सुका कचरा विलगीकरणाचं महत्त्व सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित निकत आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। या पाहणी मोहिमेमध्ये आयुक्त खत्री यांनी इंद्रनगर जॉगिंग ट्रॅक, शिवराम वज्रे नगर आणि गोविंद नगर जॉगिंग ट्रॅकची दैनंदिन स्वच्छता ठेवावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या। आयुक्त खत्री यांनी नवीन नाशिक भागातील पवन नगर, उत्तम नगर आणि त्रिमूर्ती चौक या रस्त्यांची देखील पाहणी करून दैनंदिन झाडलोट आणि स्वच्छतेबाबत सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची स्थिती तपासून आढावा घेतला। आयुक्त खत्री यांनी सांगितलं की आपण सर्वांनी मिळून नाशिक शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे सहकार्य केलं पाहिजे। योग्य कचरा विलगीकरणामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या कार्यात अधिक सक्षमतेने कार्य करणं शक्य होईल। नागरिकांचं आरोग्य अबाधित राखण्यासाठी सुद्धा शहर स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे। नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कचरा टाकताना आणि ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची आवश्यकता अधिक महत्त्वाची आहे। यामुळे नाशिकच्या सर्व परिसरात स्वच्छता राखण्यात मदत होईल आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासही मदत होईल। न्यूज टुडे नाशिक।